असलेली मंडळी, इतर जगासाठी जरी सुप्रसिद्ध निवेदिका वगैरे असलं तरी आज इथे उभा राहताना काकांची पुतणी ही मला अभिमान वाटावा अशी ओळख आहे आणि त्याच नात्याने मी त्यांचा परिचय इथे करून देते. सुप्रियाने केलं तेच मीही केलं. जवळचं माणूस म्हटल्यावरती काही टेक्निकल गोष्टी सांगायच्या राहून जाऊ शकतात भावनेच्या भरामध्ये. त्यामुळे काकांचा प्रवास तुमच्यासमोर मांडत असताना मी छान शांतपणे लिहून आणलेला आहे, जेणेकरून त्यांच्या प्रवासामध्ये काही सांगायचं राहिलं असं होऊ नये. शिक्षण क्षेत्र गेल्या 50 वर्षामध्ये झपाट्याने बदलतं आणि दर 50 वर्षानंतर हा वेग वाढतोय हे आपण पाहतो आहोत. आणि हे बदल फक्त अभ्यासक्रमापुरते नाही आहेत, तर शिकवण्याच्या पद्धती, मुलांची मानसिकता, करिअर निवड, पालकांचे हाडाचे शिक्षक, दूरदृष्टी असलेले शिक्षण क्षेत्रातले व्यासंगी नेतृत्व, राष्ट्रपती पुरस्काराने गौरवलेले आदर्श शिक्षक डॉक्टर ल देशमुख. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातले हे मूळचे रहिवासी. 76 मध्ये BSc, पुढे BEd, MAd आणि 1990 शिक्षणशास्त्र विषयातच पुणे विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. आता ज्या पुरस्काराचा उल्लेख झाला ज्यांच्या नावाने पुरस्कार आहे त्यांनीही तुलनेने मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काम केलं आणि आपटे प्रशालेची त्या काळामध्ये तर नापास मुलांसाठी ती शाळा म्हणून ओळखली जात होती. त्या शाळेमध्ये प्रदीर्घ काळ डॉक्टर ल देशमुख यांनी काम केलं. प्रयोगशील शिक्षक म्हणून तर ते सुप्रसिद्ध होते, पण त्याच शाळेचे उपमुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. पुढे नारायणपेठेतल्या न्यू नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पाहिली. विद्यार्थ्यांना शिकवणं याबरोबरच शैक्षणिक संस्थांचा किंवा शैक्षणिक क्षेत्राचा जो विस्तार आहे त्या विस्ताराशी सुद्धा ते सातत्याने जवळून निगडीत राहिले. 6 सेमिनार, राज्यस्तरावरचे 10 आणि जिल्हास्तरीय 42 सेमिनार्समधून अर्थात शिक्षणविषयक सेमिनार्समधून त्यांना अत्यंत सन्मानाने निमंत्रित करण्यात आलेलं आहे. SSC बोर्डाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये त्यांनी 2 वर्ष काम पाहिलं. रेडिओ रोख रक्कम 15,000 रुपये, शाल आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आपले पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांचा कार्यक्रम आज आहे. त्यासाठी आपल्याकडे एकबोटे सर होते, पण त्यांना दुसरा कार्यक्रम असल्यामुळे ते म्हणले मी निघतो आता आलं. तर माझे एकबोटे सर जवळचे मित्र आहेत. एकबोटे सर या संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रभात यात्रे फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विनयाताई बैलुमे सर. आज म्हणजे बैलुमे सरांचं एक वेगळंच चित्र पाहिलं. मी त्यांना मैदानावर खेळताना, उड्या मारताना, इकडून तिकडे जाताना पाहिलं होतं जबरदस्त, पण आज तोंडातनं उड्या मारतायत हे पहिल्यांदाच पाहिलं. त्यामुळे बैलुमे सरांचं विशेष अभिनंदन. विनायकताई खऱ्या शिक्षिका त्या, पण मी शिक्षकांना शिकवायचं खूप काम केलं आहे. त्यातले बरेचसे शिक्षक मला टिंबटिंब पण म्हणतात, पण त्या चांगलं म्हणतात ते माझं भाग्य आहे. असं विनायकताई एक गमतीचा भाग. विद्वानांचं शहर आहे असं म्हणतात. म्हणजे मी पुण्यातला 40 वर्ष आहे, पण जन्म माझा ग्रामीण भागातला आहे. जेव्हा हा आबासाहेब अत्रे पुरस्कार जाहीर झाला, वर्तमानपत्रातनं बातमी आली आणि मला 2-4 फोन, माझ्या काही मित्रांचे बरेचसे फोन आले याच्यावर अभिनंदनाचे. त्यातल्या काही मित्रांचे फोन, अरे ते आचार्य अत्रे तुला पुरस्कार मिळाला ना, त्याबद्दल तुझं अभिनंदन. एक ठीक आहे. पुन्हा एक तास 1.5 तास गेला, आचार्य अत्रेसारख्या व्यक्तीचा तुला पुरस्कार मिळालेला आहे, काय कमाल आहे. आचार्य अत्रेंचा माझा खूप जवळचा परिचय होता वगैरे असं काहीतरी सांगायला लागले. आणि म्हणले त्यांनी पुढचंही सांगितलं की नासी फडके आणि यांची भांडणं असताना त्यात मी खूप भाग घेतला होता. म्हणजे आचार्य अत्रेंचं मला सगळं सांगायला लागले. असे 2-4 पुरस्कार, आचार्य अत्रे नावाचे पुरस्कार. म्हणजे मला वाटायला लागलं की आत्ताचा जमाना आहे ना, एकावर एक फुकट, तसं मला आज 2 पुरस्कार मिळाले. एक खरा पुरस्कार आबासाहेब अत्रेंचा आहे
अरे खोटा पुरस्कार आचार्य अत्रेंचा आहे. गंमत आहे. पण ज्यांचा पुरस्कार मला मिळालेला आहे ते आबासाहेब अत्रे ही व्यक्ती कोण होती, काय होती, कशा परिस्थितीत काम करत होती हे जाणून घेण्यापेक्षा ते काय नव्हते हे जाणून घेणंच फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ते उत्तम शिक्षक होते. त्या काळामध्ये ते BA इंग्रजी झाले होते आणि STC, आपल्याला आत्ता STCचा कोर्स पण माहीत नाही आहे की B.Ed असलं नव्हतं, त्यावेळेला STC कोर्स होता. ते STC झाले आणि त्यांनी या भागातल्या मुलांना अस्खलित, पुण्यातल्या ग्रामीण भागातला, म्हणजे हा ग्रामीण भागच, अस्खलित इंग्रजी शिकवलेला आहे. उत्तम शिक्षक होते. 1937 साली त्यांनी या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पद स्वीकारलं. त्यावेळेला या शाळेला इमारत नव्हती, या शाळेमध्ये मुलं नव्हती. ही शाळा पूर्व भागातली, म्हणजे गरिबी, अत्यंत गरिबी, संपूर्ण गरीब असलेली हा एरिया, संपूर्ण अज्ञान असलेला हा एरिया, म्हणजे म्हणतात ना सगळी प्रतिकूलता. आणि त्यावेळेला सरांनी मुख्याध्यापक पद स्वीकारलं. पण म्हणतात प्रतिकूलता ही सर्वात मोठी अनुकूलता असं समजून आबासाहेब अत्रेंनी काम केलं. सुरुवातीला 5 वर्ष प्रत्येकाच्या घरी जाऊन शाळेतली संख्या कशी वाढेल त्याचा प्रयत्न केला. केवळ तसा प्रयत्न केला नाही तर अज्ञानी किंवा गरिबांची मुलं येतील, पण चांगल्या घरातली मुलं कशी या शाळेत येतील त्याचाही प्रयत्न आबासाहेब अत्रेंनी करून या शाळेमध्ये मुलांची संख्या उत्तम केली. त्याच्यानंतर त्यांनी ह्या शाळेची जागा घेऊन या शाळेची संपूर्ण इमारत बांधली. ती इमारत बांधण्यासाठी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाहेर समाजात जाऊन पैसे मागण्यापेक्षा पहिले शिक्षकांनी पैसे जमा करू आणि मग आपण बाहेर पैशाला जाऊ. प्रत्येक शिक्षकाला प्रवृत्त केलं, एक पुंजी जमवली, त्याच्यामध्ये ही शाळेची वास्तू घेतली आणि ही शाळा बांधली. म्हणजे प्रतिकूलता ही जीवनातली सर्वात मोठी अनुकूलता या पद्धतीने आबासाहेब अत्रेंनी या शाळेची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. पुढे रिटायर 58व्या वर्षी शिक्षकी पेशातनं रिटायर्ड व्हावं लागतं. ते 58व्या वर्षी रिटायर झाले. नंतर त्यांनी या संस्थेचं काम सुरू केलं, म्हणजे संस्था चालक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. संस्था चालक ते कार्यवाह होते, कार्याध्यक्ष होते. त्यावेळेला सकाळी 7 पासून ते रात्री 10 पर्यंत ते संस्थेचं काम पाहिजे की या संस्थेचा विकास कसा होईल, या संस्थेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे येतील, या संस्थेची आणखीन वेगवेगळ्या शाळा कशा निघतील. आणि त्यावेळेला या भागात महाराष्ट्रातली पहिली रात्रशाळा सुरू करणारे आबासाहेब अत्रे आहेत की स्वतंत्र या भागातल्या ग्रामीण असलेल्या या परिसरातल्या लोकांना रात्रीचं पण शिक्षण मिळावं, दिवसात चांगली मुलं येतील पण कामगार जे आहेत त्यांना यावं म्हणून रात्रीशाळा सुरू केली. दिनप्रशाला आणि रात्रप्रशाला दोन्ही शाळांची कामं सुरू केली. आणि सर्वात मुख्य काम त्यांनी त्यावेळेला काय केलं तर त्यांनी डेअरिंग म्हणून या भागातली सगळी डेंजरस पोरं होती, या भागातली पोरं म्हणजे आज सगळी चांगली मुलं आहेत पण त्यावेळेला खूप डेंजर पोरं होती, अशा मुलांच्या मध्ये आपल्या स्वतःच्या दोन्ही मुली या शाळेत घातल्या. ते आबासाहेब अत्रे, ते सगळ्यात मोठं त्यांचं महत्त्व आहे की मग आपल्या मुलींना ही मुलं काय करतील, आपल्या मुलींना ही त्रास देतील का, 2च मुली शाळेत, असं न करता स्वतःच्यापासून सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होतोय त्या दोन्हीही पोरी विश्वविख्यात आहेत. एक पद्मविभूषण प्रभाताई अत्रे आणि दुसरं उषाताई की ज्या इंटरनॅशनल सर्जन आहेत. त्या दोघीही आबासाहेब अत्रेंच्या मुली या शाळेत शिकलेल्या. त्याला म्हणतात दूरदृष्टी, त्याला म्हणतात खरा शिक्षणातला माणूस. आबासाहेब अत्रे हे करत असताना ते उत्तम दिग्दर्शक होते. त्यांनी सासवा सुना हे त्या काळात बसवलेलं नाटक, ते नाटक त्यावेळेला बसवलं त्यांनी. त्याला जिल्हा परिषदच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. म्हणजे सासवा सुना, आज जरी आपण सासू सुना म्हटल्यानंतर सासू सुना ते म्हणजे सारख्या सूचना नको, सारख्या सूचना सासू,
सूचना नको सून, असं ते विविध वाक्य करून त्यांनी ते नाटक फुलवलेलं होतं आणि त्याला पहिलं प्रमाण मिळालं. पुढं त्यांनी अंमलदार नावाचं नाटक आहे की ज्याच्यात पु ल देशपांडे काम करत होते. त्या अंमलदार नाटकाचं दिग्दर्शन करून त्या अंमलदाराचे प्रयोग करून या शाळेसाठी फंड्स आणले आणि ही शाळा आणि ही संस्था पुढं जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सधन केली. ते आबासाहेब अत्रे या उत्तम म्हणजे ते उत्तम खेळाडू होते. क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडता विषय की सगळ्या शिक्षकांचं क्रिकेट सगळ्या शिक्षकांना खेळायला लावायचे. त्याचे कॅप्टन आणि मुलांच्या ते म्हणत बाहेर कोणी त्यांना रिस्पॉन्स देत नव्हतं. मग त्यांनी शाळेतल्या मुलांच्या बरोबर मुलांची टीम वर्सेस शिक्षकांची टीम आणि त्याचे हे क्रिकेटचे कॅप्टन असायचे. मला सांगायला आनंद होतोय की आबासाहेब अत्रेंच्या याच शाळेतला एक मुलगा जो क्रिकेटमध्ये पुढं भारताचा कॅप्टन झाला, ज्यांनी पद्मविभूषण पदवी मिळवली, तो चंदू बोर्डे. आबासाहेब अत्रेंचं ते फाईंड आहे. म्हणजे या छोट्याशा शाळेमधनं, या अशा प्रतिकूल परिस्थितीतल्या शाळेतनं 2 पद्मविभूषण देणारी पुण्यातली ही एकमेव शाळा आहे. एक प्रभाताई अत्रेंना पद्मविभूषण मिळालंय, दुसरं चंदू बोर्डेंना पद्मविभूषण मिळालेली ही पुण्यातली एकमेव शाळा आहे की त्याच्या शाळेतले 2 पद्मविभूषण झालेले आहेत. ते आबासाहेब अत्रे. हे आबासाहेब अत्रे उत्तम व्यायामपटू होते. ते म्हणजे 75व्या वर्षी सुद्धा त्याला चष्मा नव्हता. 75व्या वर्षी पाठीला बाक नव्हता, पोटाला घेर नव्हता. असे उत्तम 75व्या वर्षी त्याची तब्येत होती. व्यायामावर त्यांचा जबरदस्त विश्वास होता. व्यायाम पूर्ण करायचे, स्वतः व्यायाम करायचे, शिक्षकांना व्यायाम करायला लावायचे, पोरांना व्यायाम करायला लावायचे. नाही तर आता मुख्याध्यापक एकदा केबिनमध्ये बसले ना की बाहेरच येत नाही. म्हणजे इथल्या मुख्याध्यापकांनी त्यांच्यासाठी नाही घेऊ, मी बाहेरच्या लोकांचं सांगतोय. आबासाहेब अत्रेंचं किती गोष्टी, मी ते शाळा पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये त्यांच्या सगळी हिस्ट्री आहे. ती हिस्ट्री वाचल्यानंतर मला असं वाटलं की केवढ्या मोठ्या व्यक्तीचा आज पुरस्कार मला मिळालेला आहे. म्हणजे मी भाग्यवान मला समजतो. म्हणजे मला या संस्थेला असं वाटायला लागतंय की एवढा मोठा पुरस्कार तुम्ही मला दिलेला आहे, मला आता किती मोठं प्रोत्साहन मिळालंय, मला किती मोठी प्रेरणा मिळाली. म्हणजे माझं वय 75 आहे, मी अजून 25 वर्ष या पुरस्काराने काम करत राहील. म्हणजे 100व्या वर्षी कदाचित मला पुन्हा या लोकांनी म्हणायला पाहिजे की तुम्हाला मला आबासाहेब अत्रे पुरस्कार पुन्हा द्यायचा आहे. असा थोडाच नियम आहे एका व्यक्तीला 2-2दा पुरस्कार द्यायचा नाही. शक्य आहे, कारण तुम्ही मला आता आबासाहेब अत्रेंचा पुरस्कार दिलेला आहे, म्हणजे केवढा मोठा पुरस्कार आहे. ही पोझिशन आहे अशी. या पुरस्काराच्या निमित्ताने खरं म्हणजे आबासाहेब अत्रेंना आठवायचं असेल आणि आत्ताची शिक्षण पद्धती आठवायची असेल तर 2 टोकं आहेत, एकदम 2 टोकं आहेत. की आत्ताची शिक्षणाची नको तितकी सस्यवलपट झालेली आहे. म्हणजे आजच्या शिक्षणामुळे कुणी बोलावं कुणी बोलू नये हा वादाचा मुद्दा आहे. पण मी एक तर शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे, त्यामुळे माझे काही बाहेरचे मित्र आहेत. काही एक्साईज इन्स्पेक्टर आहेत, ते आत्ता इथे येऊन बसलेले आहेत. काही बँकेतले आहेत, काही सायंटिस्ट आहेत, ते सगळे येऊन बसलेले आहेत. ते आम्ही एकत्र गप्पा मारताना ते सारखं मला हिनवायचं म्हणून ना काहीतरी विचित्र शिक्षणाविषयी बोलत राहतात. तर माझा एक मित्र सतत मला म्हणतो, काय काय सांगू नको मला आलं ते शिक्षणाचं, उगे सारखं शिक्षण करत बसतो. आत्ताची पोझिशन अशी आहे, ज्याला काही शिकवायचं नाही आणि ज्याला काही शिकायचं नाही अशा लोकांचा समूह म्हणजे शाळा झाली. दुसरा माझा मित्र असं म्हणतो की काही सांगू नको, बेकारांची फौज निर्माण करणारं केंद्र म्हणजे आत्ताच्या शाळा झालेल्या आहेत. म्हणजे काय त्याची व्याख्याच मला त्याला पटत नाही तिची. तिसरा माझा मित्र सारखा म्हणतो मला की काही शिक्षणाविषयी जास्त बोलू नका. शिक्षण म्हणजे शाळा म्हणजे मोठा पोपट लहान पोपटाला शिकवतोय आणि सगळी पोपट 25 शाळांच्या मध्ये चाललेली आहे, याच्या पलीकडे काही चालत नाही. असे माझे विचित्र मित्र आहेत. ते त्यांच्या परीने चांगले आहेत, पण मला शिक्षणाविषयी ते बोलायला लावलं की माझ्या मनात एकदम चीड येते. आणि मला अजूनही वाटतं की शिक्षणच फक्त, जसं डॉक्टर एकबोटे म्हणले की शिक्षणाशिवाय आजही पर्याय नाही.
शिक्षणाशिवाय आजही कुणीही मोठं होऊ शकत नाही. शिक्षणाशिवाय देश मोठा होऊ शकत नाही. शिक्षणाशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला जायचं असेल तर मोदींनी सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली, शिक्षण पद्धती बदलली. शिक्षणावर जास्तीत जास्त आपला विश्वास आहे. त्यामुळं शिक्षणाच्या पेक्षा आपण जास्त वेगळं करू शकत नाही. म्हणजे गमतीशीर उदाहरण सांगतो की अमेरिकेतली USA मधली एक टीम भारताचा अभ्यास करायला आली होती. ही घडलेली घटना आहे, वर्तमानपत्रातून आलेली होती. अमेरिकेतली एक टीम 5-6 लोकांची टीम भारताचा अभ्यास करायला आली. भारतात मंडळी आली, महिना दीड महिना राहिली. महिना दीड महिना राहिल्यानंतर अगदी वाडी वस्तीवर गेली, ग्रामीण भागात गेली, तालुका पातळीला गेली, जिल्हा पातळीला, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, संपूर्ण भारत देशाचा त्यांनी संपूर्ण अभ्यास केला. आणि ही सगळी मंडळी अभ्यास केल्यानंतर गेली त्यांच्या फॉरेनला गेली, USA मध्ये गेल्यानंतर तिथली सिनेट मीटिंग सुरू झाली. त्या सिनेट मीटिंगमध्ये त्यांना अहवाल सादर करायला सांगितला की तुम्ही भारताचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे, तर तुमचा आता अहवाल सादर करा. मग त्यातला एक प्रतिनिधी उभा राहिला आणि त्यांनी सुरुवात केली, भारतात प्रचंड भ्रष्टाचार आहे, भारतामध्ये जबरदस्त खून आणि मारामाऱ्या चाललेल्या आहेत, भारतातल्या स्त्रिया अत्यंत असुरक्षित आहेत, भारतामध्ये जातीयता जबरदस्त फावलेली आहे, जातीयताचं विष भारतामध्ये पेरलं गेलेलं आहे, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विषमता आहे, असं त्यांनी भारताविषयीची सगळी नकारात्मक वाक्याने सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मग ते चेअरमन म्हणले की अरे असं काय सांगताय तुम्ही, म्हणे आज जगात भारताचं नाव सगळीकडं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आहे, म्हणून तुम्हाला लेखावा अभ्यासाला तिकडं पाठवलं होतं आणि तुम्ही सगळं मला सांगताय की भारतात असं आहे, भारतात तसं आहे. मग त्यातला एक दुसरा म्हणला हात वर करून मी काही सादर करतो. मग तो दुसरा उठला, तो म्हणला हे सगळं असलं तरीही भारत देश चाललेला आहे, भारतातलं शिक्षण उत्तम आहे, भारतातले शिक्षक उत्तम आहे. ती शिक्षणाची आणि शिक्षकाची परंपरा फार पूर्वीपासून जगाला भारताने दिलेली आहे. आजही जगाला भारतच शिक्षणाची परंपरा देतोय. इथून पुढेही जगामध्ये नेतृत्व शिक्षणाच्या मदतीने भारतच करणार आहे, हे सर्वांना आता कळलेलं आहे. जागतिक पातळीवर सुद्धा हे कळलेलं आहे. जागतिक पातळीवर आता प्रत्येक गोष्टी, कुठल्याही गोष्टीमध्ये घ्या, स्पेसमध्ये आपण आता 7व्या क्रमांकावरून 2ऱ्या क्रमांकावर आलेलो आहोत. अमेरिकेसुद्धा आता आपल्याकडे येते आणि त्यांची क्षेपणास्त्र आता आहेत, ती क्षेपणास्त्र भारताच्या भूमीवरून वर चाललेली आहेत. म्हणजे जगातला प्रत्येक देश त्यांचं क्षेपणास्त्र अभ्यास करायला अंतराळात पाठवायचं असेल तर भारताच्या तुंबाचं जे आहे आपलं तिथून पाठवतंय. आर्थिक क्षेत्रामध्ये आपण नंबर 1ला प्रगतीवर आलो, 3ऱ्या प्रगतीवर आता 1 नंबरकडे चाललेलो आहोत. हे सगळं शिक्षणाच्या मदतीने चाललेलं आहे. त्यामुळं हा भाग महत्त्वाचा आहे की शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आबासाहेब अत्रेंनी जो दिलेला आहे, ती जीन्स आपल्यामध्ये आहेत. आबासाहेब अत्रेंची जीन्स आपल्यामध्ये आहेत, बाबूराव जगतापांची जीन्स आपल्यामध्ये आहेत, बाबूराव घोलपांची जीन्स आपल्यामध्ये आहेत, नाना नारळकरांची जीन्स आपल्यामध्ये आहेत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते पु ग वैद्य. तसा एज्युकेशनिस्ट अजून मी पाहिलेलेच नाही. त्या पु ग वैद्यांची जीन्स आपल्यामध्ये आहेत. ही सगळी जी सिनियर मंडळी भारतातली आहेत, ती सगळी सिनियर मंडळी भारतातली एवढी जबरदस्त शिक्षणातली आहेत. महाराष्ट्रात तर त्यांची खाणच होती. ती खाण आपल्याला पुढं न्यायची आहे, ती खाण आपल्याला पुढं संपूर्ण करायची आहे. आणि ते काम रास्तापेठ अशा तर काही व्यक्तींना, म्हणजे आम्हाला दिले म्हणून असं नाही, पण अशा काही व्यक्तींना देऊन ही प्रेरणा जागरूक ठेवतोय. जागरूक ठेवण्याचं कामसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आपण करताय सर, की ही प्रेरणा जागरूक ठेवणं समाजात, हे कामसुद्धा शिक्षण संस्थांचंच आहे. मला तर असं वाटतं की रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीनी आम्हाला तिघाला दिले म्हणून नाही, पण पुण्यातल्या सर्व संस्थांनी असं काम करावं आणि सगळ्या अशा 3-3 शिक्षकांना पारितोषिकं द्यावे, म्हणजे आणखून खूप लोकांना पारितोषिकं मिळतील. इथं काही संस्था चालक आलेले आहेत, त्यांनी जर तो घेतला आणि तर मग आणखीन प्रेरणा निर्माण होईल ना, प्रोत्साहन होईल ना. मी काही पुरस्कारासाठी म्हणत नाही आहे, पण प्रेरणा प्रोत्साहन देणं हे शिक्षणातलं सर्वात महत्त्वाचं काम आहे की जे आपण आज केलेलं आहे. पण मला हे करत असताना
आज आपण जर संपूर्ण अभ्यास केला सखोलतेने शिक्षणाचा, तर काय झालंय, खूप आत्ता शाळांचे पोझिशन म्हणजे आजचं तुम्ही लोकसत्ताचं आर्टिकल वाचलं असेल तर त्या लोकसत्ताच्या आर्टिकलमध्ये एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्याने असं म्हणलं आहे की आज पोझिशन अशी आहे की राजकारण पहिल्या बाकावर बसलं आहे आणि शिक्षण शेवटच्या बाकावर जाऊन बसलं आहे. सर्वंद शिक्षणाची ही संपूर्ण ही गोष्ट आहे ना, ती राजकारणाने अत्यंत स्पॉईल करून टाकलेली आहे, अत्यंत विषमता निर्माण केलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ ठरवताना सुद्धा पहिल्या प्रथम ती सगळी आमदार मंडळींना ते बाबतीत गृह खातं मला द्या, दुसरा मागतो महसूल खातं मला द्या, तिसरा मागतो अर्थ खातं मला द्या, चौथा म्हणतो कृषी खातं मला द्या, आणि मग शिल्लक राहिलेली खाती कुठली आहेत? मग शिल्लक राहिलेली खाती शिक्षण, बालशिक्षण, समाज शिक्षण, मग ती आम्हाला कोणाला तरी द्या की ज्याला काही कळत नाही तो मग शिक्षण मंत्री होऊन बसतो. म्हणजे मी काय आत्ताच्या शिक्षण मंत्र्यावर म्हणत नाही, नाही तुम्ही म्हणताल की आत्ताच्या शिक्षण मंत्र्यावर बोलतोय काय, असं नाही. पण अशी पोझिशन झालेली आहे की काही नाही कळत ना, मग द्या आता शिक्षण राहिलंय, कर तुला काय करायचंय त्याचं टिंबटिंब. ते टिंबटिंब म्हणजे शिक्षणाचं चाललेलं आहे. शाळांची पोझिशन अशी ती संच मान्यता आत्ता आणलेली आहे. त्या संच मान्यतेतनं शाळांच्या मध्ये मुलांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या पहिली 5वी ते 10वी मध्ये काल एका शाळेमध्ये मी गेलो होतो. त्या शाळेतले मुख्याध्यापक म्हणले की सर संच मान्यतेनुसार आमच्या शाळेमध्ये आता 2च शिक्षक असणार आहेत. अरे म्हणलं 2 शिक्षक, 2 काय करणार म्हणलं? नाही म्हणलं दोघांनी सगळे विषय दोघांनी शिकवायचे. आता दोघांनी सगळे विषय शिकवायचे म्हटल्यानंतर ती पोरं कशी तयार व्हायची, काय व्हायचं त्या पोरांचं? शाळांच्या मध्ये शिकवायला शिक्षक नाही आहेत आणि कशा आपल्या शाळा मोठ्या व्हायच्या, कशी आपली मुलं मोठी व्हायची. मला नेहमी असं वाटतं की लाडका बहीण असू देत, लाडका भाऊ असू देत, लाडका शिक्षक घ्या ना, लाडका शिक्षक करा ना. त्याच्याशिवाय कसा समाज मोठा व्हायचा? आणि परिवर्तन शब्द कसे आपण वापरणार, कधी आपण ते परिवर्तनाच्या दिशेकडे जाणार? त्यामुळं ही राजकारणाची पोझिशन जोपर्यंत शिक्षणामध्ये जबरदस्त आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही चांगले आहोत. आपल्याला त्यांना पण बदलायचं आहे. आपले तुमच्यासारख्या संस्था, आमच्यासारखे प्रेरणा दिलेले शिक्षक आणि इथं बसलेली सगळ्या शिक्षक मंडळीवर ही पण जबाबदारी आहे की अशा राजकारण्यांचा प्रभाव कमी करून आपल्याला ही शिक्षणाची गंगा पुढे न्यायची, एवढं चॅलेंज आपल्याजवळ आहे. हे चॅलेंज आपल्याला आता स्वीकारायची वेळ आलेली आहे. आता असं म्हणून चालणार नाही की राजकारण बेकार आहे म्हणून शिक्षण पण बेकार करू आम्ही, नाही चालायचं. ते झालं ना तर देश संपेल, ते झालं ना तर समाज संपेल, ते झालं ना तर समाजामध्ये विकृती निर्माण होतील. समाजामधनं म्हणजे बुद्धीच्या विकासासाठी शिक्षण आहे का बुद्धीच्या विघातकासाठी शिक्षण आहे हे म्हणायची वेळ आत्ता आलेली आहे. त्याचा विचार आपण करणार की नाही? त्याचा विचार सामान्य माणसांनी शाळेतल्या केवळ शिक्षण क्षेत्रातनी हा विचार करायची वेळ नाही आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तींनी आता हा विचार करायची वेळ आलेली आहे. आणि तो विचार जर आपण केला नाही तर तुम्हाला आम्हाला आपला भविष्यकाळ, तुमचा आमचा काळ आता उत्तम गेला, पण आपल्या पोरांचं काय पुढं, या देशाचं काय पुढं, या स्टेटचं काय पुढं? ही आत्ता बघा, आत्ता बाहेर पडलेली सगळी मुलं आहेत ती, मी नेहमी असं म्हणतो, आमच्या बरोबरचे मित्र आहेत ते शिक्षक की रिटायर झाले माझ्या बरोबरचे, की अरे तुम्ही आम्ही ना सगळा घोटाळा केलेला आहे म्हणलं. कारण आत्ताची सगळी बाहेर गुंड आहेत ना, ती गुंड प्रवृत्तीने वागणारी पोरं आहेत ना, ती कुठनं आली? ती आमच्या शाळेतनंच बाहेर पडलेले आहेत ना. म्हणजे या शाळेचं, या शिक्षणाचं प्रॉडक्ट आज जे समाजामध्ये दिसतंय ते प्रॉडक्ट जर वाढत गेलं, तेच प्रॉडक्ट जर झालं तर कसं काय व्हायचं ही म्हणायची वेळ आत्ता आलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की बैलू मेसराने आता पुन्हा एकदा मैदानावर जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. विनायकांनी पुन्हा कर्णबधीर मुलांना शिकवायची वेळ आलेली आहे. किंवा पुन्हा आबासाहेब अत्रे आले पाहिजेत, पुन्हा बाबूराव घोलप आले पाहिजेत, पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटील आले पाहिजेत, पुन्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं युग सुरू व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय खरं नाही. त्याचा विचार आपल्याला करायची वेळ आलेली आहे. शिक्षण हे खरंच परिवर्तनाचं माध्यम आहे. तो भारताचा इतिहास आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही संतांची पार्श्वभूमी आहे. त्यांनी सर्वांनी तेच केलेलं आहे. प्रत्येक संतांनी काही सर्वांना नुसती वचनं दिलेली नाही,
त्यांनी शिक्षण दिलेलं आहे आणि ते शिक्षणाने आपण पुढे आलेलो आहोत असा जर विचार केला तर आज विद्यापीठ काय किंवा शाळा काय किंवा प्राथमिक शाळा काय या सगळ्यांची अवस्था त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणलेलं आहे की भारत देश पुढे जायचा असेल तर भारत देशामध्ये रिसर्चचा सर्वात मोठा प्रादुर्भाव असला पाहिजे. संशोधनाच्या जेव्हावर भारत पुढे जाईल. विद्यापीठाचं काम संशोधनाचं आहे, पण आज विद्यापीठामध्ये परीक्षा घ्यायच्या आणि निकाल लावायच्या याच्यापेक्षा दुसरं कामच चाललेलं नाही. 80% विद्यापीठातली लोक परीक्षा घेणे आणि परीक्षेचा रिझल्ट लावणे याच्यात गुंतलेले आहेत. मग 80% मॅन पॉवर विद्यापीठातली परीक्षा घेण्यात गुंतली तर कधी रिसर्च व्हायचा इथं, कधी संशोधन व्हायची आणि कधी त्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला आपण साथ द्यायचो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तुम्ही सर्वांनी वाचलं असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खूप चांगले विचार मांडलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये खरं म्हणजे लहानपणापासूनच स्पेशलायझेशन मांडलेलं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा नीट विचार केला, अभ्यास केला तर त्या पॉलिसीचा अभ्यास केल्यानंतर ती पॉलिसी असं म्हणते की लहानपणापासूनच मुलांच्यामध्ये स्पेशलायझेशनचा विचार करावा का, असा एक त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. म्हणजे ज्याला पुढं व्यापार करायचा आहे ती फक्त व्यापार शाळा असेल, त्या मुलाला फक्त मराठी, गणित आणि इंग्रजी 3च विषय शिकवा, बाकीचे सगळे विषय व्यापाराचे शिकवा. तो मुलगा व्यापारात ट्रेंड होईल, पुढं व्यापार उत्तम करेल. एखाद्या मुलाला फक्त टेक्निकल स्कूल करा, त्याला मराठी, इंग्रजी, गणित हे बेसिक सब्जेक्ट आहेत 3, हे बेसिक सब्जेक्ट 3 आणि त्याला फक्त टेक्निकलचं ज्ञान म्हणजे तो टेक्निकलचा होईल. ज्याला पुढं नीट आणि इंजिनिअरिंग करायचं आहे तो नीट आणि इंजिनिअरिंगसाठी तो फक्त मराठी, इंग्रजी आणि तो नीटचा किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यासच लहानपणापासून करेल. तो लहानपणापासून नीट इंजिनिअरिंगचा अभ्यास केला तर त्याला बाहेर क्लासला जायची गरज नाही आहे. शाळेतच तो 9-10 वर्षामध्ये नीटला तयार होईल, इंजिनिअरिंगला तयार होईल. आज तो शाळेत तयार होत नाही आहे, त्यामुळं क्लासेसचं पीक फैलावलं आहे आणि सगळ्या आता टाईप स्कूल झाल्या आहेत. टाईप स्कूल म्हणजे शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आणि क्लासमध्ये फी भरायची आणि क्लासमध्ये त्यांनी शिकायचं, शाळेत यायचंच नाही. काय भयानक अवस्था झाली. ह्या टाईप स्कूलनी सगळी क्लासेसची संस्कृती इतकी जबरदस्त फोफावलेली आहे की तिकडं शिक्षकांना 1.5 कोटी पगार आणि इकडं शिक्षकांना 6-6 महिने पगार नाही. इकडं 50% शिक्षक अनुदानित आहेत, 50% शिक्षक विनाअनुदानित आहेत. त्या विनाअनुदानित शिक्षकांना अजूनही ग्रामीण भागामधल्या विनाअनुदानित शिक्षक एका खोलीत 5 शिक्षक सगळ्यांना मिळून 10,000 पगार. तिथं स्वयंपाकाला बाई लावलेली, तिथं ह्याला स्वयंपाकाला बाई लावलेली, तिने त्यांचं जेवण करायचं आणि सगळ्यांना मिळून 10,000 रुपये द्यायचे. 5 शिक्षकांना मिळून 10,000. ही पोझिशन आपल्या महाराष्ट्रातली आहे. आणि हे सगळं कसं काय बदलणार, ह्या सगळ्या पोझिशनमध्ये कसं काय करणार. बरं, बजेट तर आहे शिक्षणाचं. मी मध्यंतरी याच्या आधीचे जे शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना त्यावेळेला भेटता सहज हळूहळू सुरुवातीला चांगलं बोललो आणि नंतर म्हणलं सर मी एक प्रश्न विचारू का. हा विचारा ना म्हणले. मी म्हटलं तुम्ही गेल्या 2012 पासून नॉन टीचिंगची रिक्रुटमेंट बंद केली, 2018 पासून शिक्षकांची रिक्रुटमेंट बंद केली. मग नॉन टीचिंगच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि बंद केलेल्या शिक्षकांचे पगार फंड बजेट तर तेवढंच आहे म्हणलं. मग हे पगाराचे पैसे गेले कुठं सर म्हणलं. बजेट तेवढंच आहे म्हणलं, बजेट ते पहिल्यापासून तेवढंच आहे. मग हे शिक्षकांचे पगार आणि नॉन कर्मचाऱ्यांचे पगाराचे पैसे कुठे आहेत म्हणलं. ते म्हणजे तो शिक्षण खात्याचा विषय नाही, तो अर्थ खात्याचा विषय आहे. त्यांच्याशी वाद घालता येत नसतं जास्त. पण अशी पोझिशन आहे. अशा पोझिशनमध्ये आत्ता आपण अडकलेलो आहोत. पण आपल्याला तरीही आपल्याजवळ आधार आहे, आबासाहेब अत्रेंचा आधार आहे. आपल्याजवळ आधार आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा. त्याच्या जीवावर तुम्ही आम्ही हे क्षेत्र निश्चितपणे बदलू असा मला विश्वास वाटतो. जरी मी निवृत्त झालेलो असलो तरी निवृत्त झालेल्या प्रत्येक शिक्षकाला मी म्हणतो की ती निवृत्त आहेस ना, पण प्रवृत्त राहा, कायमस्वरूपी प्रवृत्त राहा. म्हणजे आपल्याला हे क्षेत्र बदलायचं आहे.
हे बदलण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. त्यासाठी या पुरस्काराचा मी जास्तीत जास्त वापर करेन, त्याचं पावित्र्य पाळण्याचा प्रयत्न करेन, त्याचं मांगल्य राखण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला म्हणेन की मला हा पुरस्कार पुन्हा 100व्या वर्षी द्या. मला मिळालेली रक्कम जी आहे या पुरस्काराची 15,000 रुपयाची रक्कम मी ही सकाळचा जो पूरग्रस्त निधी आहे, आपल्याला माहिती महाराष्ट्रामध्ये मोठा पूर आला आणि ग्रामीण भागातली पुराची अवस्था खूप वाईट आहे. मी ग्रामीण भागात फिरून आलेलो आहे. फार वाईट अवस्था तिथल्या पुरामुळे निर्माण झालेली आहे. तर ती जी संपूर्ण पूरग्रस्तासाठी सकाळ वृत्तपत्र पूरग्रस्त निधी म्हणून काम करतं मोठं, तर ह्या संपूर्ण रक्कम मी सकाळच्या पूरग्रस्त देतो. तर सकाळच्या प्रतिनिधींना मी बोलवलं होतं, तर सकाळचे प्रतिनिधी तुम्ही आलेत का? येस, आपलं नाव? येस, मी या संस्थेचे अध्यक्ष, त्यांच्या वतीने सकाळ या आपण वर या संस्थेच्या अध्यक्षांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांची कृतज्ञता, प्रेम असंच राहू द्या अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद सर. एखादं चूर्ण किंवा एखादी कडू गोष्ट असते जी आपल्यासाठी अगदी गरजेची असते तब्येतीला, पण ती अशीच जात नाही. तेव्हा काय होतं, मधातून, साखरेतून, दुधातून ती दिली जाते. आज सरांनी अतिशय समाजामध्ये खरंच कशाची गरज आहे आणि तेही इतक्या खेळीमेळीच्या पद्धतीने त्यांनी सांगितले की मला वाटतं सगळ्यांमध्ये नक्कीच ते रुजले असतील. खूप खूप आभार सर, धन्यवाद.